सर्वसामान्य प्रवाशांना झटका, लालपरीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीची ही भाडेवाढ प्रस्तावित। गाव तिथे एसटी हे लालपरीचं वैशिष्ट्य आहे। याचाच अर्थ गावखेड्यात राहणाऱ्या सर्वसामान्यांच्या दिनक्रमात एसटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। राज्य सरकारनं एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर केला। गेल्या काही वर्षांमध्ये एसटीची भाडेवाढ झाली नव्हती असं कारण देत तब्बल 15% भाडेवाढीला सरकारनं मंजुरी दिली। भाडेवाढ जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित होते। खरं तर एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे। यावेळी जरी तुम्ही अशा पद्धतीने एकत्रितरित्या 15% जवळजवळ भाडेवाढ केलेली असेल तरी ज्या वेळेस भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारितच तुम्ही ती करावी, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार नाही। वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यामुळे एसटीवर जवळपास 3 कोटी रुपयांचा बोजा पडतोय। अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्यानं त्यांनी या भाडेवाढीबाबत नाराजी व्यक्त केली आहे। आपल्यासोबत हे एसटीतून प्रवास करणारे प्रवासी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय आज एसटीची दरवाढ झालेली आहे, नेमका आपला प्रतिक्रिया काय आहे? की सर्वसामान्य व्यक्तींना एसटीची भाडेवाढ होऊन तो प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे। रुपयाचं उत्पन्न नाही आणि दिवसेंदिवस महागाई मात्र वाढत चालली। डिझेल पेट्रोल असतील, लाडक्या बहिणी असतील, काय सरकारला लाडक्या बहिणींना मात्र देण्यासाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्याच्या खिशातना इकडे द्यायचे आणि इकडे काढायचे। ही जी काय रणनीती आहे ही चुकीची आहे। सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झल वाचणार आहे आणि हा योग्य निर्णय नाही, त्याला तीव्र आमचा विरोध आहे। आपण पाहिलं तर ह्या प्रवाशांच्या भावना होता, तुम्हाला नेमकं काय वाटतंय आता भाडेवाढ झाल्याबद्दल? याच्या मागच्या टायमाला इष्टी प्रवास कोण करायला मागत नव्हता। 50% वाढ झाल्यापासून आता इष्टी प्रवास मध्ये कोण करूच शकणार नाही। आता असा सामान्य साध्या गाडीमध्ये गेलेलं परवडलं, हे केले इष्टी बसत नाही परवडत। 14% जर रक्कम वाढली तर इष्टी महामंडळाला ते मास्तरला बोलू शकत नाही माझी 5 रुपये आहेत म्हणून। मास्तर काय म्हणणार 5 रुपये कमी तर खाली उतर, गव्हर्नमेंटने केलेलं सामान्य माणूस काय करणार? एखादा सामान्य माणूस गरीब असेल त्याला खाली उतरायला लागल, त्याची जबाबदारी कोण घेणार? 50% आरक्षण महिलांना ठेवला तो मोबदला पुरुषाचा कार्य असावं हा आम्हाला मान्य नाही। आपण पाहिला तर दरवाढीच्या नंतर या प्रवाशांकडून आलेल्या प्रतिक्रिया आहेत। सरकारने घेतलेला निर्णय हा गोरगरीब सर्वसामान्य प्रवाशाला परवडणारा नाही आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। दरम्यान एसटी महामंडळाकडून 18% भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती। मात्र भाडेवाढ समितीनं 14.97% केल्याचं महामंडळाकडून सांगण्यात येत आहे। एसटीनं भाडेवाढ करताना प्रवाशांच्या सोयीसुविधांकडेही लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। प्रवाशांची नाराजी पाहता एसटीच्या भाडेवाढीबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून यात काही दिलासा देण्याचं आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलंय। सरकार म्हणून तो निर्णय का घेतलेला आहे आणि जनतेच्या सोयीनुसार शेवटी एसटीने पण असे निर्णय घेत असताना तशी परिस्थिती आहे का, जनतेमध्ये तसं पद्धतीचं समाधान आहे का, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही मुद्द्यावर पोचले असतील संबंधित खात्यांशी मंत्रीशी आम्ही चर्चा करू। सामान्यांच्या प्रवासाचं महत्त्वाचं साधन असलेल्या एसटीची भाडेवाढ झाल्यावर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। सरकारनं लुटालूट सुरू केल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे, मग एसटी भाडेवाढ करतील, लोकांवर भुर्दंड टाकतील, रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील। 4 वर्ष लुटतील, 5व्या वर्षी वाढतील, 1000 रुपये प्रमाणे खोटं आश्वासन देतील, पुन्हा सत्तेवर येतील। लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहेच तर प्रवाशांनीही संताप व्यक्त केलाय। त्यांना तो वाढवला तर आपण एकटं बोलून फायदा नाही।
सगळ्या जनतेने विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. 15% वाढवलं कसं बघताय? हो पण मी एकटं बघू फायदा सगळ्या जनतेने सगळं बघितलं पाहिजे प्रत्येकाने. एकट्याचा विचार कोण फायदा नाही याच्यामध्ये. सगळ्यांनी पब्लिक सगळ्या जनतेने विचार केला तर याच्यावरती काही तोडगा निघू शकतो, बाकी काय नाही. चुकीचंच आहे रे भाडे वाढले ते 10-15% म्हणजे खूपच वाढ येईल. काय असं सरकारकडे मागणी? नाही भाडे जे पहिलं होतं तेच योग्य होतं. लाडक्या बहिणींना निम्म्या दरात प्रवास करू देणाऱ्या एसटी महामंडळानं प्रवासी संख्या वाढवल्यानं स्वतःचं उत्पन्न वाढल्याचं सांगितलं असलं तरी एसटी महामंडळ तोट्यात आहे. भाडेवाढ प्रस्तावित आणि मंजूर करणाऱ्या समितीनं आता तरी एसटी प्रवाशांच्या सुरक्षेकडे आणि सोयीसुविधांकडे तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.